जय श्रीराम मित्रांनो, आजची रेसिपी करूया मस्तपैकी केली ढोकळा। एक डिश मध्ये घेईन मस्तपैकी हळद, मीठ, साखर आणि रवा आणि समान प्रमाणात दही किंवा ताक अँड बेसन आणि हळद, मीठ, साखर आणि रवा टाकिंग टू बेसन अँड ॲड करिंग टू ताक आणि गरगर 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 हलविंग अँड हलविंग टू मस्तपैकी हलविंग एकजीव होईंग टू थोडासा वाटर पण त्याच्यामध्ये ॲड करिंग आणि वाटर ॲड करिंग फिर से मस्तपैकी गरगर 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 मिश्रण को चक्कर येईपर्यंत मस्तपैकी गरगर 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 हलविंग। ते मस्तपैकी मिश्रण जास्त पातळ पण नसेल, जास्त घट पण नसेल आणि एक ढोकळा पात्र नसेल तर एक डब्बा घेईन, डब्याला तेल लावीन आणि कढईमध्ये पाणी टाकीन आणि असं काहीतरी पात्र असं काहीतरी भांडं टाकीन आणि तेल मस्तपैकी डब्याला इकडून तिकडून वर घालून मस्तपैकी लावीन आणि मस्तपैकी तेल लावीन झाल्यानंतर मस्तपैकी एक पुढे घेईन आणि मिश्रणमध्ये टाकीन तो थोडंसं पाणी ॲड करीन आणि गरगर 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 परत गरगर 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 हलविंग आणि नंतर मिश्रण डब्यामध्ये टाकीन मस्तपैकी एकत्र इकडून थोडंसं त्याला आपण मस्तपैकी आपटिंग झाल्यानंतर गॅस चालू करीन, कढई ठेवीन आणि त्याच्यानंतर हा ढोकळ्याचा मिश्रणाचा डब्बा ठेवीन आणि 15 ते 20 मिनिटं मस्तपैकी त्याला वाफ येऊन देईन, शिजवीन आणि मस्तपैकी ढोकळा तयार होईल आणि ढोकळा तयार होईन तो इकडून तिकडून मस्तपैकी सुरीने त्याच्या कडा काढीन आणि त्याला मस्तपैकी एका डिशमध्ये मस्तपैकी उलट करून काढीन। मस्तपैकी एका पात्रामध्ये आपला ढोकळा काढीन। प्रोसेस एक छोटासा भगोलं घेईन, त्याच्यामध्ये थोडंसं तेल गरम करीन, त्याच्यात मोहरी टाकीन, त्याच्यात कढीपत्ता टाकून त्याच्यात मस्तपैकी मिरची टाकीन अँड थोडंसं पाणी त्याच्यात ॲड करीन टू नंतर त्याच्यात साखर टाकीन आणि साखर टाकून मस्तपैकी उकळी येऊन देईन। त्याचा पाक तयार करून घेऊन मस्तपैकी तो नंतर आपल्या डोक्यावरती टाकीन आपला खायला रेडी असेल आणि मस्तपैकी मित्रमंडळींनो या आपला मस्तपैकी ढोकळा स्पंची झालाय, या खायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब